फलटण डॉक्टर असोसिएशन फलटण आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. चला तर मग फलटणमध्ये सुप्रसिद्ध डॉक्टर यांच्याकडून कॅन्सर या आजाराविषयी माहिती घेऊया व त्यावरील उपचार काय असावेत याही विषयी माहिती घेऊया. ओके या. पुढील कार्यक्रमासाठी विलंब न करता मी सर्व मान्यवर मंडळींना दीपप्रज्वलनासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर JT पोळ सर, गावडे सर, या सर या. पोळ मॅडम प्लीज. डॉक्टर राऊत सर यांचे मी स्वागत करतो. सर प्लीज स्टेजवर या दीप प्रज्वलनासाठी. राऊत मॅडम तुम्ही पण या प्लीज. डॉक्टर वाघमारे सर प्लीज या स्टेजवर. डॉक्टर विक्रांत रसाळ, तसेच आजचा कार्यक्रम ज्यांच्या पुढाकारामुळे साकार झाला किंवा आयोजित झाला असे आपले फलटणचे लाडके फिजिशियन डॉक्टर विक्रांत रसाळ यांचे स्वागत डॉक्टर ईशान शिंदे सर करतील. डॉक्टर विक्रांत रसाळ प्लीज कम अप ऑन स्टेज. फोटो करा. प्रोजेक्टर झालंय का? प्रोजेक्टर झालंय, सेट झालंय. इंट्रोडक्शन पहिलं कोण घेणार आहे? हां. पुढील कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर BK यादव सर करतील.
फलटण डॉक्टर असोसिएशन आणि ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे यांच्या वतीनं आज या ठिकाणी CMEचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर त्र्यंबके साहेब, डॉक्टर पाटील साहेब, त्याचबरोबर डॉक्टर चैत्राली मॅडम, देशपांडे मॅडम, ह्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. आपणा सर्वांची या ठिकाणी उपस्थिती ह्या 2025-26च्या या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या माध्यमातून होणारा हा पहिला कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल आपले सर्व ज्येष्ठ डॉक्टर्स, आपले तरुण डॉक्टर्स आणि सर्व माझ्या महिला भगिनी डॉक्टर्स या सर्वांचं मी स्वागत करतो. डॉक्टर विक्रांत रसाळ, जवळ घेऊ का जरा. डॉक्टर विक्रांत रसाळ यांच्या माध्यमातून या CMEसाठी ह्या अंकुश सोसायटीकडे प्रयत्न झाले आणि त्यामुळे आमच्या ह्या कारकिर्दीतली पहिली CME या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रथम मी सर्व ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे यांची एक्झिक्युटिव्ह आणि त्यांची मॅनेजमेंट यांना मी धन्यवाद देतो. यावर्षीचा हा कार्यकाल आम्हाला थोडा कमी मिळणार आहे, पण तरी देखील आमच्या माध्यमातून आपल्या फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या विविध कार्यक्रमासाठी आमची सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी प्राधान्याने महिला उपाध्यक्ष डॉक्टर अश्विनी अब्दागिरे, आमचे उपाध्यक्ष डॉक्टर महेश शिंदे, त्याचबरोबर खजिनदार डॉक्टर दत्ता चव्हाण आणि आमचे उदयोन्मुख फिजिशियन डॉक्टर ईशान शिंदे या सर्वांच्या सहकार्याने आम्ही जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करून आपल्या फलटण डॉक्टर असोसिएशनच्या सर्व समस्यासाठी प्राधान्याने ज्या सोशल ॲक्टिव्हिटीज आणि सोशल जे काही प्रॉब्लेम वैद्यकीय व्यवसायात येतात त्यासाठी आमची एक्झिक्युटिव्ह कमिटी आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्यरत राहील हे या ठिकाणी मी या वर्षाच्या सुरुवातीला या पहिल्या लेक्चरच्या निमित्ताने आपणाला मी आश्वासन देतो आणि आपण सर्वजण सहकार्य कराल. पावसाच्या अनियमितपणामुळे या ठिकाणी माझ्या मते उपस्थिती कमी आहे, तरी आमच्या ऑन्कोलॉजिस्ट आम्ही ज्या अपेक्षेप्रमाणे आम्ही 200 लोक अपेक्षित धरले होते तेवढे लोक आज दिसत नाहीत, पण तरी देखील येतील. पावसामुळे थोडेसे ग्रामीण भागातले डॉक्टर्स उपस्थिती कमी दिसते, तरी देखील जे उपस्थित आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमाला मी आमच्या संयोजकांना संमत देतो की आपण पुढील कार्यक्रम सुरू करावा. डॉक्टर ईशान शिंदे हे आपल्या इथं लेक्चर देण्यासाठी आलेले तज्ज्ञ डॉक्टरांची ओळख करून देतील. डॉक्टर त्र्यंबके साहेब यांचं इंट्रोडक्शन डॉक्टर ईशान शिंदे करतील आणि त्यानंतर डॉक्टर चैत्राली देशपांडे यांचं इंट्रोडक्शन आमच्या महिला उपाध्यक्ष डॉक्टर अश्विनी अब्दागिरे करतील. Hello everyone. Today it's my honor to introduce you Dr. Siddesh Trimbake. He has done his DNB in medical oncology. He is also European Society of Medical Oncology certified medical oncologist. He has done his fellowship in palliative medicine from TIPS, fellowship in medical oncology from Birla Hospital, Pune. He has done his professional diploma in clinical research, MD, DNB radial oncology from Tata Hospital, Mumbai. MBBS from BJ Medical College, Pune. He is a dual-trained oncologist in radiation and clinical oncology. He integrates high-precision radiation techniques with systematic cancer therapies such as IMRT, IGRT, VMAT, stereotactic radiosurgery, brachytherapy, DIBH, stereotaxic cancer therapies, chemotherapy, targeted therapy, immunotherapy, and precision radiotherapy. He has served more than 12 years in oncology with 8 years post-specialization, proven track record in clinical research and implementation of novel precision techniques, authorized publications and presentations on precision radiotherapy. Active participation in clinical trials ensures patients' access in contemporary therapies. Dr. Trimbake.
नमस्कार. आपल्याला सेकंड लेक्चर जे देण्यासाठी आलेले आहेत चैत्रा देशपांडे देशमुख यांच्याविषयी थोडक्यात मी त्यांची ओळख करून देते. त्यांचं ॲकॅडमिक क्वालिफिकेशन आहे MBBS त्यांनी महादेवप्पा रामापूर मेडिकल कॉलेज गुलबर्गा येथे कंप्लीट केलं आहे. MD रेडिएशन ऑन्कोलॉजी केली आहे त्यांनी AJ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मँगलोर. ऑब्झर्वरशिप इन ब्रॅकीथेरपी टाटा मेमोरियल सेंटर मुंबई. सर्टिफिकेशन इन पॅलिवेट केअर इंडिया अकॅडमी ऑफ पॅलिवेट केअर. सिनियर रेसिडन्सी इन रेडिएशन ऑन्कोलॉजी कर्नाटका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हुबळी. ॲडव्हान्स ट्रेनिंग इन ब्रॅकोथेरपी completed Tata Memorial Master's course in brachytherapy, rectal cancer and soft tissue carcinoma. 5 months ago, clinical role and regional influence serving as a consultant radiation oncologist at Oncolife Center, Satara for 3 years. Also consulted at affiliated centers in तळेगाव and चिपळूण. यानंतर पुढचे लेक्चर चालू होतील. त्यासाठी इंट्रोडक्शन वेळेअभावी आम्ही दोघांची आधीच देऊन घेतली. यानंतर लेक्चर चालू होतील. थँक्यू. So I am basically from Karnataka, so please excuse my Marathi. I will try my best. तर आता आपण सगळे कॅन्सर अवेअरनेस बेसिकली टू लर्न मोर अबाउट कॅन्सर जमा झालेलो आहे. तर मोस्ट कॉमन जे बायकांना किंवा महिलांमध्ये आपल्याला दिसते कॅन्सर्स ते आहे 2 मोस्ट कॉमन कॅन्सर्स आर ब्रेस्ट अँड गायनेकोलॉजिकल कॅन्सर्स. आधी कसं होतं की वी यूज टू सी मोर नंबर ऑफ gynecological malignancies, mainly cervical cancer. But as time has progressed with the invention of or with more screening and with the invention of vaccines for cervical cancer and more awareness about hygiene, आपण असं बघितलेलं आहे की ते ट्रेंड आता कमी होत आहे. सो सर्वायकल कॅन्सर इन्सिडेन्स आता आपल्या जनरल पॉप्युलेशनमध्ये कमी होत आहे, पण ब्रेस्ट कॅन्सरचं इन्सिडेन्स जास्त झालं आहे. तर कसं काय आहे, काय रिस्क फॅक्टर्स ते आपण डिस्कस करूया. कॅन्सर्स ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हटले तर काय, इट नॉट ओनली इन्क्लूड सर्वायकल कॅन्सर, इट इन्क्लूड्स सर्वायकल, वजायनल, ओवेरियन कॅन्सर्स, एंडोमेट्रियल कॅन्सर्स and vulval cancers. So these all form a subgroup of gynecological malignancies, we can say. सर्वात इम्पॉर्टंट है अर्ली डिटेक्शन इसकी, that is quite obvious. काही कॅन्सर असू दे, जेवढं आपण अर्ली डिटेक्ट करतो त्याला, तर त्याची प्रोग्नोसिस किंवा त्याची द वे इट बिहेव्स, द वे कॅन्सर बिहेव्स इज व्हेरी गुड. आपण बघतोय की अराउंड 6 लाख केसेस पर इयर ग्लोबली आपण बघतोय गायनेकोलॉजिकल मॅलिग्नन्सीज, अँड इट लीड्स टू अराउंड 3 लाख डेथ्स ओवरऑल I mean around the world. In that we see ovarian cancers around 3 lakhs, endometrial around 4 lakhs, and now currently among the world gynecological malignancies have become the 4th most common. Next.
In India, we see around 1 lakh cases per year. Overall, all over India, if you see the population, it's almost 1.23 lakhs. In that, we see cervical around 96,000 cases, ovarian 36, endometrial 13,000. So, more commonly, आपण हे बघतोय की cervical cancers आपल्याला gynecological malignancies मध्ये खूप commonly भेटतंय. Next. Cervical cancer remains the highest burden in both global as well as Indian population. Even with the invention of so many screening techniques, vaccines, सगळे आले, तरी it is one of the highest, not the highest, but it is one of the highest among the global population. And as you know, India has been turned as the cancer capital of the world. सर आपण असं बघतोय की more than the communicable diseases जे आपण जनरली बघतो like TB, malaria, typhoid, आता आपण नॉन कम्युनिकेबल डिसीजचं इन्सिडन्स जास्त आपली पॉप्युलेशनमध्ये झाले. फॉर एक्झाम्पल कॅन्सर होऊ दे, हायपरटेन्शन होऊ दे, डायबिटीस राहू दे, बिकॉज देर इज अ चेंज इन आवर लाईफस्टाईल, देर इज अ चेंज इन द ॲक्टिव्हिटीज दॅट वी डू. सो ऑल ऑफ दिस हॅज रिझल्टेड इन एन इन्क्रीज इन द नॉन कम्युनिकेबल डिसीज कम्पेअर टू द कम्युनिकेबल डिसीज ओव्हर विच वी कॅन फेअरली हॅव अ कंट्रोल. बट बिकॉज ऑफ द चेंजिंग लाईफस्टाईल आपण हे बघतोय की नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचा इन्सिडन्स खूपच झालं आहे. In Maharashtra, we see highest burden in Mumbai and Nagpur. Probably Mumbai आणि नागपूरमध्ये कशाला आपल्याला जास्त दिसतंय? It may also be because of the higher screening in those areas. मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये number of patients getting screened might be more. आणि जनरली जसं पॉप्युलेशन जास्त होते we see higher incidence of cancer. It is common in rural and semi-urban areas as we all know. Cervical malignancies more commonly is seen in the poorer areas of the society. What are the causes and risk factors? So mainly आता आपण cervical cancer बघतोय तर one and most important cause which can be stopped or which can be prevented is HPV virus. HPV is human papilloma virus. ती एक टाईपची सेक्शुअली ट्रान्समिटेड व्हायरस असते विच सिट्स इनसाइड द सर्वायकल ट्रॅक अँड ओव्हर द इयर्स चेंजेस द लाइनिंग ऑफ द cervix into more dysplastic cells. Generally, the cells which are going to be affected by cancer undergo various stages of changes. त्याच्यामध्ये cervical cancerमध्ये HPV virus will induce those changes in the lining of the cervical epithelium and ultimately it will result in cervical cancer. But आपण आता बघतोय की with the incidence of HPV virus vaccine we are able to control to a fair extent the incidence of cervical cancer. It is not completely full-fledged but आता Indian Academy of Pediatrics मध्ये पण even in the normal vaccination schedule they have started to inculcate HPV virus vaccination. So HPV virus vaccination दोन प्रकारचे असतात, bivalent आणि quadrivalent. सर ही वॅक्सिनेशन तुम्हाला 3 डोजेसमध्ये घ्यावी लागते. जनरली वी प्रिफर इट टू बी टेकन बाय गर्ल्स हू हॅव नॉट येट बिगन देअर sexual activity before marriage and approximately before the age of 11 years is the best time to give HPV virus vaccination. So we give it in 3 doses, 0, 3 and 6. सर तुम्ही आता HPV व्हायरस वॅक्सिनेशन ऑलमोस्ट एव्हरीकडे भेटते आपल्याला आणि जनरली हे पण एक क्वेश्चन राहायचं होतं की जे पेशंट्स ऑलरेडी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी स्टार्ट झाले कॅन दे टेक HPV व्हायरस वॅक्सिनेशन? द आन्सर टू दॅट इज समटाईम्स येस. इफ वी आर डीमिंग दॅट सम पेशंट्स आर ॲट अ हाय रिस्क फॉर सर्वायकल कॅन्सर आणि जर त्यांची HPV टेस्टिंग पॉझिटिव्ह आलेली आहे सो वी कॅन स्टील गिव्ह HPV व्हायरस वॅक्सिनेशन आफ्टर द सेक्शुअल ॲक्टिव्हिटी हॅज ऑलरेडी बिगन. And these days there are also research which is telling us to give HPV virus vaccination in men also. So in men मध्ये काय प्रिव्हेंट करू शकते? इट कॅन प्रिव्हेंट ओरल कॅन्सर्स, इट कॅन प्रिव्हेंट हायपोफेरेंजियल कॅन्सर्स जे टॉन्सिलर कॅन्सर्स जे जनरली आपण इन दीज एरियाजमध्ये पण बघतोय. सो HPV व्हायरस वॅक्सिनेशन इज अ न्यू अँड एमर्जिंग टूल दॅट वी हॅव टू प्रिव्हेंट cervical cancer mainly. It can also be used to prevent oral cancers in men and women.
Another cause is early sexual activity, smoking, poor menstrual hygiene, having multiple sexual partners. All these are risk factors for cervical cancer. Ovarian cancerचे काय risk factors असतात ते mainly it is because of the BRCA mutations. BRCA mutations are certain mutations जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते which will deem you more susceptible to these sort of cancers. So BRCA म्युटेशनमध्ये जनरली आपण ओवेरियन बघतो आणि ब्रेस्ट बघतो. These usually coexist. ब्रेस्ट पेशंट्सला ओवेरियन कॅन्सर होऊ शकते, ओवेरियनला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकते because there is a similar mutation acting in both these cancers. Endometrial cancers mainly because of obesity we can say, or uncontinued estrogen activity in the body. Vulvar and vaginal cancers similar to cervical cancers usually because of the HPV virus infection, early sexual activity and similar risk factors as cervical cancer. HPV vaccination बद्दल मी सांगितले. HPV virus causes majority of cervical cancer. Vaccination of course reduces the risk of infection and the lesion. WHO is also recommending HPV vaccination as a part of normal vaccination schedule. HPV vaccine in India, Cervarix and Gardasil, these are the two types, and Cervavac is another type. 9 to 14 years usually they get 2 doses, 15 to 26 3 doses, best before sexual activity. Treatment कसा करायचा आता ह्याला depends mainly on the type and the stage. If it is a cervical cancer, and cervical cancer मध्ये कसं आहे की if it is stage 1 or stage 1B, then we generally advise these patients to undergo surgery first, and after surgery we will see if any risk factors are present. म्हणजे काहीतरी असं risk factors आहे की ते ही ट्यूमर परत येऊ शकते even after surgery. So in early cervical cancers, we advise surgery followed by plus or minus radiation and chemotherapy. But as the cervical cancer stage starts from 2A and 2B onwards, it is usually radiation and chemotherapy as a form of treatment. So radiation and chemotherapy, this is something which we treat very commonly at our hospitals because we get a lot of cervical cancer patients at our hospital too. So surgery or chemoradiation, both are the treatment choices for cervical cancers. If we come to ovarian cancers, it is mainly surgery and chemotherapy. Radiationचा role ovarian cancer मध्ये जास्त नाही आहे because ovaries are very small and very difficult to locate. तर radiationचे treatmentनी जास्त काही use होणार नाही आहे. Endometrial cancer again similar to cervical cancer, but surgery plays a much more important role in endometrial cancer. Surgery mainly followed by radiation and chemotherapy. Now what is the role of radiation therapy? It is key for cervical, vaginal, vulvar and endometrial cancers. आपण 2 प्रकारचे रेडिएशन थेरपी देतो. एक असते EBRT, that is external radiation therapy. Another thing is brachytherapy, which is internal radiation therapy. आता जनरली आपण हे बघतोय की सोशल पॉप्युलेशनमध्ये हे एक स्टिग्मा बसलेली आहे की रेडिएशन मीन्स शेक देणं किंवा ते काहीतरी इलेक्ट्रिसिटी देतात. पण दॅट इज ॲब्सोल्युटली फॉल्स because radiation therapy is one of the safest form of treatment that a patient can undergo without major deformities किंवा without a lot of function loss of the patient. ही आपली एक रेडिएशन थेरपीचं प्लॅनिंगचं पिक्चर आहे. सो जनरली हाऊ डू वी प्लॅन फॉर रेडिएशन थेरपी? वी युजली इमोबलाइज द पेशंट बिफोर. आता हे डिसाईड झालं आहे की ह्या पेशंटला रेडिएशन करायचं आहे. सो वी युजली इमोबलाइज म्हणजे वी मेक शुअर दॅट द पेशंट डज नॉट मूव ऑन द ट्रीटमेंट काउच. Sir, radiation, so after such immobilization, a scan is taken. त्याला आपण सिम्युलेशन स्कॅन म्हणतो, प्लॅनिंग स्कॅन. ह्या स्कॅनिंगमध्ये आपण रेडिएशन कुठं कुठं जायचं आहे पेशंटला. इफ इट इज अ सर्वायकल कॅन्सर, वी डोंट जस्ट ट्रीट द सर्विक्स, वी ऑल्सो ट्रीट द एरियाज वेअर द सर्वायकल कॅन्सर कॅन गो अँड सिट so that the patient does not have recurrence. So this is one such picture of cervical cancer treatment. Here we have included all the areas up to the external iliac lymph nodes.
So sufficient area of the abdomen is irradiated when we are treating a cervical cancer. Next. For stages 1B, 2 to 4A, जसं मी सांगितले रोल ऑफ रेडिएशन थेरपी आहे. फॉर 1B, 2 to 4A stage of the cervix, they are generally inoperable cancers and we usually reserve it for radiation therapy. जनरली EBRT आणि कन्करंट सिस्प्लॅटिन दिली जाते. EBRT इज एक्सटर्नल रेडिएशन थेरपी, जसं मी आताच दाखवलं आहे. आणि कन्करंट सिस्प्लॅटिन रेडिएशनसोबत किमोथेरपी आपण जनरली देतो, फॉलोड बाय ब्रॅकीथेरपी. ब्रॅकीथेरपी 2 प्रकारचे आपण ट्रीटमेंट करू शकतो. ब्रॅकीथेरपी इज इंटरनल रेडिएशन थेरपी. जनरली आपण इंट्राकॅव्हिटरी ब्रॅकीथेरपी म्हणून करतो आहे, इन विच वी इन्सर्ट अ टँडम इनसाइड द सर्विक्स अँड 2 ओवाइड्स इन द वेजानल एरिया. सो मेनली सर्विक्स अँड वेजाना दोन्ही ट्रीटमेंट झालं पाहिजे असं आपण बघून घेतो. इन सर्टन केसेस वी ऑल्सो डू इंटरस्टिशियल ब्रॅकीथेरपी. जनरली आपल्या हॉस्पिटलमध्ये पण हे केली जाते. In this we place needles inside the tissue so that appropriate dose आपल्याला सर्विक्स ट्रीटमेंटला भेटेल. ही आहे एक इंटरस्टिशियल ब्रॅकीथेरपीचे फोटो मेनली. इन हियर we place needles inside the patient and then we demarcate the areas where we want to treat the patient. ही आहे ICI ब्रॅकीथेरपी, जसं मी सांगितले. जनरली we follow this thing for our patients for cervical cancer. Central tandem is placed up to the fundus and 2 ovoids are placed in the vaginal area. एंडोमेट्रियल कॅन्सर्समध्ये आपण जनरली ॲज अन अड्जुवंट रेडिएशन आपण यूज करतो आहे. सिमिलरली इन वजायनल अँड इन ओवेरियन इट इज रेअरली यूज्ड. साईड इफेक्ट्स काय असे जनरली पेशंट्स पण आपण हे पेशंट्स आर व्हेरी स्केअर्ड अबाउट रेडिएशन थेरपी. दे फील दॅट काहीतरी आपल्याला शॉक दिली जाते आणि का आपण काही वाचत नाही हे ट्रीटमेंट घेतल्यानंतर. ते काही नाही आहे. आता जसं ॲडव्हान्समेंट इन रेडिएशनचं ट्रीटमेंट झालं आहे, सो वी कॅन सी दॅट वी आर एबल टू रेड्यूस अ लॉट ऑफ साईड इफेक्ट्स. तर जनरली काही साईड इफेक्ट्स भेटते आपल्याला रेडिएशन थेरपीमध्ये वेन वी आर ट्रीटिंग गायनेकोलॉजिकल मॅलिग्नन्सीज. दे कॅन बी युजली पेशंट्स माइट बी हॅव्हिंग लूज स्टूल्स, पेशंट्स माइट हॅव सम रेक्टल कॉम्प्लिकेशन्स लाईक दे मे बी हॅव्हिंग पेन ड्युरिंग पासिंग ऑफ स्टूल्स, or they may be having difficulty in passing of stools, or they may be having some amount of burning of urine or burning micturition. But these are all temporary side effects which are reduced immediately नाही म्हणू शकतो, but it takes like a 15 to 20 days post treatment and patient is as good as before. So it is not a very big treatment with a lot of side effects, because as a technique is advancing, as a radiation therapyचा technique जसं advance होत आहे, we are able to reduce a lot of the side effects which used to be there before when there would not be advancements in radiation therapy. सो कन्क्लुजनमध्ये गायनेकोलॉजिकल कॅन्सर आपण हे बघतो की इट्स अ मेजर हेल्थ इश्यू इन इंडिया. HPV वॅक्सिनेशन अँड स्क्रीनिंग इज व्हेरी क्रुशियल. Radiation therapy is vital and multimodality therapy, like anything, any cancer treatment always requires multimodality treatment. आपण नुसतं रेडिएशन देऊन त्यांना बरं करू शकणार नाही. Definitely it involves the work of a surgical oncologist, medical oncologist, a radiation oncologist, as well as a nuclear medicine physician जे आपले PET-CT report करतात, because that is also equally important, as well as the oncopathologist who report our pathology specimens. So nothing is done by one single person. It's always a multimodality treatment जे आपल्या हॉस्पिटलमध्ये पण अवेलेबल आहेत. All the treatment under one roof. ब्रेस्ट हे एक PET-CT का रिपोर्ट हे फर्स्ट इसमें नीचे हे जे तुम्ही बघतात फोटोज, हे आहे आपण ट्रीटमेंट केलेले पेशंटची सर्वायकल कॅन्सरची होती. हिअर यू कॅन सी
द डिसीज सिमिलरली इट इज बिंग अपटेक आहे ते पेट स्कॅनवर. आणि ही जे आहे दिस इज अन एंडोमेट्रियल कलेक्शन बिकॉज द सर्वायकल माउथ इज ब्लॉक्ड. वरचे जे सिक्रेशन्स असतात किंवा ते पस असू शकतात किंवा ते ब्लड असू शकते. So all of this gets collected superior above the cervix because the cervical area is blocked. So this is before treatment. Niche. Similarly, you can see all of this is a collection that has happened, and this is the active cervical cancer. Niche. हे आपले पेट स्कॅनचे रिपोर्ट आहे and we can see a black कलर का ट्यूमर हियर. आफ्टर ट्रीटमेंट पाहिजे. सो दिस इज द सेम पेशंट. नाव यू कॅन सी दॅट हे बिफोर ट्रीटमेंटचं आहे आणि नाव देर इज ऑलमोस्ट नील कलेक्शन इन दिस पेशंट. नीचे जाईल. हां see this is a normal urine in the bladder, so this is a normal occurrence. पण आपण हे जे बघतो की आधीचे जे हे डिसीज होतं दॅट इज कम्प्लिटली गॉन अँड द एंडोमेट्रियल कलेक्शन हॅज ऑल्सो कम आउट बिकॉज ॲज सून ॲज द कॅन्सर कम्स डाऊन और ॲज सून ॲज द डिसीज कम्स डाऊन आतमधली जे पाणी साठलेली असते किंवा जमा झाली असती इट ऑल कम्स अलॉंग विथ इट गेट्स आउट ऑफ द बॉडी. नीचे चाहिए. So you can see like a lot of difference between this is the before and the after PET scan. So now this patient, this scan was done 3 months after radiation therapy and it has been almost 2 years now since we are following up this patient and she is perfectly fine. She does all of her works with the same gusto that she used to do before. So it just goes to say that cancer is not the end of the world. It's not the death sentence for you. सगळे कॅन्सर्स एक प्रकारचे बिहेव करत नाही. सर्टन कॅन्सर्स आर मोर अग्रेसिव्ह ऑफकोर्स अँड सर्टन कॅन्सर्स हॅव अ व्हेरी गुड रिस्पॉन्स रेट दॅट वी जनरली सी इन आवर हॉस्पिटल. So cervical cancer is one such disease which has a lot of good prognosis. So I urge you all to see and detect cervical cancers and also tell them about the vaccination schedules and also advise them to undergo screening जे असते आपण pap smear. So cervical cancer मध्ये mainly pap smear is a form of screening by which we can detect cancers at a very early age. So pap smear also has to be advised regularly. हे बोलून मला बोलण्याची दोन शब्द बोलायला अवकाश दिले त्यासाठी थँक्यू ऑल. प्रथम मी डॉक्टर यादव सर, फलटण डॉक्टर्स असोसिएशन आपणा सर्वांचे आभार मानतो की आपण मला डॉक्टर चैत्रा देशपांडे यांना आणि ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरला आपल्या इथे येऊन टॉक देण्याची संधी दिलीत आणि इतकं छान वॉर्म वेलकम केलं. ॲक्च्युली डॉक्टर चैत्रांनी माझे चॅलेंजेस वाढवलेत सेकंड टॉक देऊन, कारण मला कळतं आहे आपण सगळे वैतागलेले आहात, जेवणाची वाट पाहतात. प्रयत्न करेन 15-20 मिनटात टॉपिक संपवायचा. सो माझे क्रेडेन्शियल्स आहेत. मला वाटतं मग अशी इंट्रोडक्शन दिलं माझं. मी MBBS नंतर MD आणि DNB रेडिएशन ऑन्कॉलॉजीमध्ये केलेलं आहे टाटा हॉस्पिटल मुंबई येथून आणि त्यानंतर मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलं आहे. सो सध्या मी मेडिकल अँड हिमॅट ऑन्कॉलॉजी बघतो. सो लेट स्टार्ट. बिफोर कमिंग टू रिसेंट ॲडव्हान्सेस ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी थोडंसं बेसिक अगदी 3-4 स्लाईड्समध्ये मी सांगू इच्छितो. ही माझी फार फेवरेट स्लाईड आहे. या पहिल्या 2 स्लाईड्स. ग्लोबोकॅन नावाची संस्था असते, ती जगभरात प्रत्येक देशामध्ये प्रत्येक रिजनमध्ये कॅन्सरचं प्रमाण किती आहे याची नोंद ठेवत असते. तर ग्लोबोकॅननुसार 2022 या साली अमेरिकेमध्ये 23 लाख ऑड कॅन्सरच्या केसेस होत्या आणि कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण साधारण 6 लाख असं होतं. त्याच वर्षी नेक्स्ट भारतामध्ये 14 लाख केसेस होत्या, त्यांच्यात 23 लाख होत्या, आपल्यात 14 लाख होत्या. पण आपलं
मॉर्टॅलिटी रेट, आपलं मॉर्टॅलिटी नंबर वॉज 9 lakhs अगेन्स्ट 6 lakhs ऑफ USA. म्हणजे आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण कमी असून त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पेशंटचं प्रमाण हे पाश्चात्य देशांपेक्षा जास्त आहे. आणि ह्याचं मेन कारण, ओनली रिझन बिहाइंड दिस इज लॅक ऑफ अवेअरनेस. आणि मला असं वाटतं की ॲज प्रायमरी फिजिशियन्स यू हॅव दॅट प्रिव्हिलेज टू बी द फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि वी आर देअर ऑलवेज टू सपोर्ट यू इन द पेशंट्स जर्नी. सो काही बेसिक गोष्टी, कॅन्सर काय आहे, जे सिम्पटम्स काय असतात, कशामुळे होतो, हे मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. इन द इंटरेस्ट ऑफ टाईम मी फार डिटेलमध्ये जाणार नाही. नेक्स्ट. सो अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स इज बेसिकली कॅन्सर. नेक्स्ट. नॉर्मल गाठ, साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ याच्यामध्ये फरक काय असतो? जर जी गाठ त्याच ठिकाणी राहते, तिथून रक्तवाहिन्यांमार्फत दुसरीकडे पसरत नाही, ती साधी गाठ, आणि जी पसरते ती कॅन्सरची गाठ. नेक्स्ट. कॉजेस ऑफ कॅन्सरमध्ये काही कंट्रोलेबल कॉजेस आहेत, मॉडिफायबल, आणि काही नॉन मॉडिफायबल आहेत. मॉडिफायबलमध्ये ॲडिक्शन, टोबॅको, अल्कोहोल, लाईफस्टाईल चेंजेस, स्ट्रेस, लॅक ऑफ स्लीप, चेंजेस इन डाएट, एन्व्हायरमेंटल चेंजेस, पोल्युशन, यूज ऑफ फर्टिलायझर्स, इन्फेक्शन, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही व्हायरल इन्फेक्शन, जसं मॅडमनी सांगितलं HPV इन्फेक्शन विच कॉजेस सर्वायकल कॅन्सर, ओरोफॅरिंजियल कॅन्सर्स, आणि अनकंट्रोल रेडिएशन जसं की हिरोशिमा नागासाकीमध्ये झालं होतं. आणि नॉन मॉडिफायबल कॉजेस म्हणजे वय जास्त असणे इटसेल्फ इज अ रिस्क फॉर कॅन्सर. सेकंड थिंग इज जेनेटिक कॉजेस, काही ब्राका म्युटेशन्स वगैरे असतात फॅमिलीजमध्ये, दे आर मोर कॅन्सर प्रोन दॅन अदर पेशंट्स. नेक्स्ट. सो हे महत्त्वाचं आहे. वॉर्निंग साईन्स, तुम्ही एखादा पेशंट तुमच्या ओपीडीत आला तर तुम्ही ओळखायचं कसं की ह्याला कदाचित कॅन्सर असू शकतो? तर यातले कुठलेही सिम्पटम्स विच आर मोर दॅन 2 to 3 weeks, 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त जर यातले कुठलेही सिम्पटम्स असतील तर आपण कॅन्सर हे बॅक ऑफ द माइंड ठेवलं पाहिजे. कुठलीही गाठ शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये, किंवा चेंज इन बाउल हॅबिट्स, स्तनामध्ये एखादी गाठ, खोकला, छातीत दुखणं, खोकल्यामध्ये रक्त पडणं, ब्लीडिंग फ्रॉम एनी नॅचरल ओरिफायसेस, युरिन, स्टूल, नोज, मोल्स असतात, मोल्स स्किनवरती, त्याच्यामध्ये काही चेंजेस सडनली आले, आणि अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, अनइंटेन्शनल वेट लॉस. यातले कुठलेही सिम्पटम्स 2 ते 3 आठवड्यापेक्षा जर जास्त असतील पेशंटमध्ये तर यू शुड सस्पेक्ट कॅन्सर. नेक्स्ट. सो मॅडमनी सांगितल्याप्रमाणे इट इज अ मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. एक डॉक्टर कॅन्सर बरा करू शकत नाही. वी आर अ टीम, वी हॅव ट्युमर बोर्ड्स, वी डिस्कस केसेस अँड देन कम टू अ कन्क्लुजन. सर्जन्स, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट दे ऑपरेट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट दे गिव्ह रेडिएशन, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हा मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये येतात, लाईक किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, हॉर्मोन थेरपी, अँड वी हॅव अदर सपोर्टिव्ह ब्रांचेस लाईक डायटिशियन, डेंटिस्ट, ऑन्को डेंटिस्ट, फिजिओथेरपिस्ट, हे सगळे अंडर वन रूफ ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये अवेलेबल आहेत. नेक्स्ट. सो सगळ्या ब्रांचेसमध्ये काही ना काही डेव्हलपमेंट झाली आहे 20-30 वर्षांपासून. जसं सर्जरी कन्व्हेन्शनलपासून आता रोबॉटिक आणि मिनिमल ॲक्सेसमध्ये कन्वर्ट झाली आहे. नेक्स्ट. रेडिएशनमध्ये कन्व्हेन्शनलपासून वी आर गोईंग टू अ स्टिरियोटॅक्सी, वी आर गिविंग सर्जिकल इफेक्ट युझिंग रेडिएशन. नेक्स्ट. सो मग मेडिकल ऑन्कॉलॉजी का मागे राहील? मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये पण प्रचंड डेव्हलपमेंट झाली आहे. व्हॉट वी ऑलरेडी नो अबाउट इज किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, हॉर्मोन, मेट्रोनॉमिक इम्युनोथेरपी, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. पण आता नवीन काय आलं आहे त्याच्यावर आपण बोलूया. पण आधी जे माहिती आहे त्याच्यावर एक स्लाईड बघून घेऊत. नेक्स्ट. किमोथेरपी म्हणजे काय असतं? एक सलाईनमार्फत दिलं जाणारं औषध, ते जातं रक्तवाटे पूर्ण शरीरामध्ये, आणि किमोथेरपीची मेन ॲक्शन ही रॅपिडली डिवायडिंग सेल्सवर असते. झपाट्याने वाढणाऱ्या पेशींवर किमोथेरपी पर्टिक्युलरली ॲक्ट करते. आता झपाट्याने वाढणाऱ्या नॉर्मल पेशी असतात का आपल्या शरीरामध्ये? असतात. कुठे कुठे असतात? केस, ॲबडॉमिनल म्हणजे इंटेस्टायनल म्युकोझा, ओरल म्युकोझा, बोन मॅरो सेल्स, दे आर नॉर्मल सेल्स विच आर रॅपिडली डिवायडिंग, ॲज रॅपिड ॲज कॅन्सर सेल्स. त्यामुळेच किमोथेरपी दिल्यानंतर या पेशीसुद्धा नष्ट होतात, आणि म्हणून आपल्याला हेअर लॉस, म्युकोसायटिस, लूज मोशन, वॉमिटिंग आणि बोन मॅरो सप्रेशन किंवा पांढऱ्या पेशी कमी होण्याचे प्रॉब्लेम्स विच इव्हेंच्युअली लीड टू इन्फेक्शन हे बघायला मिळतात. सो दिस इज हाऊ किमोथेरपी वर्क्स. नेक्स्ट. ही एक डायग्राम इमेज मला खूप आवडते. टार्गेटेड आणि किमोथेरपीमधला फरक काय असतो? किमोथेरपी इज लाईक पुटिंग अन ऑटोम बॉम्ब, सगळंच काही नष्ट होणार आहे.
कॅन्सर पेशीसोबत नॉर्मल पेशीसुद्धा. टार्गेटेड इज लाईक हॅव्हिंग अ सर्जिकल स्ट्राईक. टार्गेट हे फक्त कॅन्सर पेशींवर काम करतं, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट प्रोफाईल कम्प्लिटली वेगळी असते. ते आपण कुठल्याही एज ग्रुपमध्ये सेफली देऊ शकतो. त्यांनी नॉर्मली हेअर लॉस व नॉशिया वॉमिटिंग किंवा बोन मॅरो सप्रेशन हे होत नाही. सो टार्गेटेड थेरपी, दिस इज हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम किमोथेरपी. नेक्स्ट, कमिंग टू इम्युनोथेरपी. बऱ्याच जणांना आजकाल इम्युनोथेरपी खूप ऐकायला मिळत असेल, बिकॉज इम्युनोथेरपी इज कमिंग इन ऑलमोस्ट ऑल साइड्स ऑफ कॅन्सर्स. अगदी न्यूरोपासून ते मेलेनोमापर्यंत सगळीकडे इम्युनोथेरपीचा वापर होत असतो. इम्युनोथेरपी काय करते? इट डझंट किल कॅन्सर सेल्स. कॅन्सर सेल्सवर इम्युनोथेरपीची डायरेक्ट ॲक्शन नसते. ती फक्त आपल्या बॉडीला कॅन्सर सेल हा आपल्या बॉडीचा भाग नाही आहे हे समजून सांगण्यात मदत करत असते. नॉर्मली कॅन्सर सेल्स हे आपले टी सेल्स म्हणजे विच आर आवर डिफेन्स मेकॅनिझम्स त्यांना सप्रेस करतात. त्यांना अशी जाणीव करून देतात की वी आर पार्ट ऑफ युअर ओन बॉडी, सो डोंट अटॅक अस. इम्युनोथेरपी काय करते? ह्या सगळ्या मेकॅनिझम्सला डिस्टर्ब करून टी सेल्सला रिअलाईज करून देते की हा तुझ्या बॉडीचा पार्ट नाही आहे, यू हॅव टू अटॅक देम. So basically it boosts our immune system against the cancer cells. That is how immunotherapy largely works. काही कॅन्सर जसे ब्रेस्ट कॅन्सर हे हॉर्मोन सेन्सिटिव्ह असतात, एंडोमेट्रियल कॅन्सरचा हॉर्मोन सेन्सिटिव्ह. सो बेसिकली हॉर्मोन्स तिथे खुराकाचं काम करत असतात. दे गिव्ह न्यूट्रिशन टू द कॅन्सर अँड दे इन्क्रीज इट्स प्रॉलिफरेशन. सो इन सच केसेस वी गिव्ह हॉर्मोन रिसेप्टर ब्लॉकर्स लाईक फॉर ब्रेस्ट कॅन्सर. अँड देन कम्स मेट्रोनॉमिक किमोथेरपी. मेट्रोनॉमिक किमोथेरपी म्हणजे जे IV किमोथेरपी असतं ना, तेच टॅबलेट फॉर्ममध्ये आपण देतो आणि ते लो डोसमध्ये कंटिन्यूअस देत राहतो. मग जे पेशंट वयामुळे किंवा कोमॉर्बिडिटीजमुळे BP, शुगर, हार्ट इश्यूजमुळे फिट नसतात किमोसाठी, त्या पेशंट्समध्ये आम्ही टॅबलेट फॉर्म ऑफ किमोथेरपी देतो. ते लो डोस किमोथेरपीमध्ये बॉडीमध्ये राहते आणि कॅन्सर कमी होत नाही पण आहे तसा राहतो. सो दिस इज युजली reserved for unfit patients. So this is metronomic chemotherapy. Next. आता let's see what is new. So traditionally आपण काय करतो? As Sir William Osler has said that as is your pathology, so is your medicine. Next. सो एक ट्यूमर काढला जातो, त्याला सगळ्या स्टेप्समधून प्रोसेस करून एक स्लाईड बनली जाते आणि वी डायग्नोज दिस ॲज सम टाईप ऑफ कॅन्सर. नेक्स्ट. सो लेट्स टेक वन केस. वी हॅव 2 पेशंट्स हिअर. 2 पेशंट आहेत. दोन्ही पेशंट लंग कॅन्सरचे पेशंट आहेत. थर्ड स्टेज इज युजली ट्रीटेड बाय किमो अँड रेडिएशन टुगेदर. आता हे पहिला पेशंट, ह्या पेशंटमध्ये ही गाठ होती, ह्याला रेडिएशन दिलं, किमो दिलं, गाठ निघून गेली. असाच एक पेशंट, त्याला सेम ट्रीटमेंट दिली पण त्याचे सगळ्या गाठी वाढल्या. का बरं झालं असेल असं? पॅथॉलॉजी सेम आहे, स्टेज सेम आहे, हिस्टॉलॉजी सेम आहे, सगळं सेम आहे, त्यांचं वयसुद्धा ऑलमोस्ट सेम होतं, त्यांना BP, शुगर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय असतील नसतील सेम होत्या. पण मग असं का? सो आर वी मिसिंग समथिंग? सो नेक्स्ट. सो दॅट्स वेन पीपल स्टार्टेड लुकिंग फॉर बायोमार्कर्स. तर बायोमार्कर म्हणजे काय? तर दीज आर मेजरेबल इंडिकेटर्स फॉर बायोलॉजिकल स्टेट और कंडिशन ऑफ कॅन्सर विच हेल्प फॉर डायग्नोसिस, प्रोग्नोसिस अँड ट्रीटमेंट. नेक्स्ट. तर डायग्नॉस्टिक बायोमार्कर म्हणजे काय? दे आर यूज टू कन्फर्म द प्रेझन्स ऑफ कॅन्सर. जसं की प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. प्रोस्टेटचा कॅन्सर आहे का? PSA पहिलं डोक्यात येतं आपल्या. सो दिस इज ऑल्सो बायोमार्कर विच इज यूज्ड फॉर डायग्नोसिस. अगेन अल्फा पिटोप्रोटीन, हिपॅटोसेल्युलर कॅन्सर आहे, आपल्या डोक्यात अल्फा पिटोप्रोटीन येतं. सो दीज आर डायग्नॉस्टिक बायोमार्कर्स. सेकंड इज प्रोग्नॉस्टिक बायोमार्कर्स. आजाराचा स्वभाव सांगतात ते मार्कर्स. लाईक Ki-67 खूप जास्त असेल, जसं बर्किट्स लिम्फोमा किंवा ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर, तर त्याचा स्वभाव काही चांगला नाही, तुम्ही किती ट्रीटमेंट करा तो बहुतेक परतच येणार आहे. TP53 अगेन अ व्हेरी बेसिक जीन, ही म्युटेटेड असेल तर बरेचसे कॅन्सर्स ॲग्रेसिव्ह असतात. सो दीज आर प्रोग्नॉस्टिक मार्कर्स. पेशंटचा पुढचा प्रवास कसा राहणार आहे त्याच्याबद्दल आयडिया देतात. व्हॉट आय एम इंटरेस्टेड इन इज प्रेडिक्टिव्ह मार्कर्स. प्रेडिक्टिव्ह मार्कर्स म्हणजे ट्रीटमेंटला रिस्पॉन्स कसा मिळणार आहे ते सांगणारे बायोमार्कर्स आहेत. फॉर एक्झाम्पल HER2, ब्रेस्टमध्ये तुम्ही ऐकलं असेल HER2 पॉझिटिव्ह म्हटलं की डॉक्टर लगेच ट्रास्ट्रोझुमाब अँड टार्गेटेड थेरपीसाठी प्लॅन करतात. सो दिस इज ऑल्सो अ बायोमार्कर. अगेन लंगमध्ये EGFR म्युटेशन, हेड अँड नेकमध्ये EGFR म्युटेशन, एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर म्युटेशन,
दिस इज ऑल्सो बायोमार्कर. जर हे पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडे टायरोसिन कायनेज इनिबिटर्स म्हणजे त्या मार्करला इनिबिट करणारी औषधं आहेत. बेसिकली हे काय आहेत, हे दीज आर रिसेप्टर्स. कॅन्सरच्या पेशीच्या आतमध्ये सिग्नलिंग असतं. कॅन्सरच्या पेशीची वाढ होण्यासाठी सिग्नल्सची गरज असते, ग्रोथ फॅक्टर्सची गरज असते. ते ग्रोथ फॅक्टर येतात, कॅन्सरच्या पेशीला चिकटतात आणि तिथून सिग्नल आतमध्ये जातो न्यूक्लियसपर्यंत आणि कॅन्सरला कळतं आपल्याला डिवाइड व्हायचं आहे. तर सिग्नलचे जे पाथवेज असतात ना त्यातले हे घटक आहेत. सो नाव पीपल हॅव स्टार्टेड डायग्नोसिंग दीज फॅक्टर्स आणि त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न होतोय सध्या. नेक्स्ट. सो दीज बायोमार्कर्स आर हेल्पिंग टू पर्सनलाइज कॅन्सर केअर. म्हणजे आता पहिल्यासारखं नाही राहिलं की कॅन्सरचा प्रकार हा आहे, पायरी ही आहे, ही ट्रीटमेंट आहे. आता वी आर मूव्हिंग फ्रॉम 2 वेगवेगळे पेशंट, सेम डायग्नोसिस, पण त्यांचा कॅन्सर वेगवेगळा असू शकतो. आणि तेच जाणून घेणं आणि जाणून घेतल्यावर त्याची ट्रीटमेंट करणं म्हणजेच पर्सनलाइज्ड कॅन्सर केअर ऑर प्रिसिजन ऑन्कोलॉजी. रिसेंट ॲडव्हान्सेस इन मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये प्रिसिजन ऑन्कोलॉजी कम्स फर्स्ट. नेक्स्ट. सो लंगमध्ये जे काही टार्गेट्स आहेत त्याची स्लाईड आहे. मोस्ट कॉमन इज EGFR. पण इंटरेस्टिंग हा पार्ट आहे, अननोन. ऑलमोस्ट अबाउट 30 to 40% केसेसमध्ये आपल्याला टार्गेट्सच माहीत नाही आहेत अजून. वी आर स्टील इन अ डेव्हलपिंग एरा. अजून आपल्याला कॅन्सर पूर्णपणे ओळखता आलेलं नाही. नेक्स्ट. सो हेच EGFR ब्लॉकर जर आपण दिले तर पेशंटचं सर्वायवल हे बेटर आहे दॅन विथ किमोथेरपी. नेक्स्ट. सो वन क्लिनिकल एक्झाम्पल. या पेशंटला EGFR पॉझिटिव्ह CA लंग होता. EGFR पॉझिटिव्ह म्हणजे काय, इथून सॅम्पल घेतलं, लंगचं तुकडा काढला, कळाला ॲडिनो कार्सिनोमा आहे. त्याच्यावर मी EGFR नावाची टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह आल्यामुळे मी त्याचं ब्लॉकर दिलं. जेफ्टिनिब इज अँटी EGFR ड्रग. त्याला मी डिसेंबर 11 सुरू केलं. डिसेंबर 12 विदाऊट किमोथेरपी, विदाऊट रेडिएशन, विदाऊट सर्जरी पेशंटचा आजार कंट्रोल झाला. सो दिस इज हाऊ टार्गेटेड थेरपी ऑर प्रिसिजन ऑन्कोलॉजी वर्क्स. आता हे आहे फर्स्ट जनरेशन. नेक्स्ट. वी हॅव सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन ब्लॉकर्स. नेक्स्ट. आता हे थर्ड जनरेशन ओसिमर्टिनेब. इकडे बघा, इथे जे पांढरा चट्टा दिसतोय तो कॅन्सर आहे. त्याच पेशंटला 2 महिन्यानंतर तो पांढरा चट्टा कमी होत गेलेला आहे. सो प्रिसिजन ऑन्कोलॉजी इज गोईंग बियॉन्ड ऑल द कन्व्हेन्शनल मेथड्स ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. नेक्स्ट. एक अजून इंटरेस्टिंग केस. 42 वर्षाचा माणूस, मागच्या 10 वर्षामध्ये 6 वेळा सर्जरी झाली, अनेकदा किमो झालं. डायग्नोसिस वॉज सलायव्हरी ग्लँड म्युको एपिडर्मॉइड कार्सिनोमा. सगळे प्रयत्न थकले होते, काहीच करू शकत नाही. दिस इज व्हेरी रेडिओ रेझिस्टंट अँड किमो रेझिस्टंट ट्युमर. सो मग याच्यामध्ये आपण ठरवलं, त्याला सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम होते लाईफमध्ये. अँझायटी, डिस्फिगरमेंट बघा कशी आहे, आणि एज इज हार्डली 40. नेक्स्ट. सो व्हॉट वी डिड, वी वेंट फॉर नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग. नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग म्हणजे तेच जे ट्युमर सॅम्पल आहे त्याच्यावर आपण ॲडव्हान्स टेस्ट केले आणि आपण बायोमार्कर काय सापडतंय का बघितलं. अँड लकीली वी फाउंड NTRK जीन म्युटेशन इन हेम. आता NTRK वर वी हॅव अ ड्रग लारोट्रेक्टिनिब, अँड यू कॅन सी कशी ती गाठ विदाउट सर्जरी, विदाउट किमो, विदाउट रेडिएशन इट वॉज रिझॉल्व्ड. So this is the beauty of precision oncology. Next. So आता हेच बायोमार्कर आपल्याला शोधायचं आहे. कसं शोधायचं, त्याच्या ह्या सगळ्या टेस्ट आहेत. नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग किंवा सर्क्युलेटिंग ट्युमर DNA. आता बऱ्याचदा काय होतं, माझ्याकडे परवा एक 85 वर्षाच्या आजी आल्या होत्या, लंग मास. आता त्या पेशंटची बायोप्सी होणं शक्य नव्हतं. पेशंट वॉज नॉट कोऑपरेटिव्ह. मग काय करायचं, तर मग आम्ही ब्लड घेतलं पेशंटचं. जर बॉडीमध्ये ट्युमर असेल म्हणजे रक्तामध्येही असेल, तर व्हॉट वी ट्राय टू डू इज सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स असतात, म्हणजे ट्युमरच्या पेशी ब्लडमध्ये असतात. त्या सेल्सला घेऊन आपण त्याच्यातला DNA एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्या DNAवर हे बायोमार्करची टेस्ट केली जाते. इतकं ॲडव्हान्स होत चाललं आहे सगळं आजकाल. आणि त्याच प्रोसेसला लिक्विड बायोप्सी पण म्हणतात. लिक्विड बायोप्सी ऐकून असं वाटेल काय आहे. लिक्विड बायोप्सी म्हणजे बेसिकली ब्लड घेतो आपण कॅन्सर पेशंटचं आणि त्याच्यामध्ये टेस्ट करतो. दिस इज लिक्विड बायोप्सी. नेक्स्ट.
हे झालं प्रिसिजन ऑन्कॉलॉजीमध्ये. इम्युनोथेरपीमध्ये काय काय नवीन आलं आहे, तर आधी काही PD-1 PD-L1 ब्लॉकर्स होते, आता CTLA-4 आले आहेत, LAG-3 ब्लॉकर्स आलेले आहेत आणि बऱ्याचशा ट्रायल्स काही तुम्ही वाचलं असेल मध्ये रशियन वॅक्सिन वगैरे आली होती, mRNA वॅक्सिन, त्याच्यावर पण भरपूर रिसर्च चालू आहे. आणि CAR-T सेल थेरपी म्हणजे पेशंट, समजा ब्लड कॅन्सरचा पेशंट असेल, त्याचे T सेल्स घ्यायचे जे कॅन्सरवर अटॅक करतात, T सेलला बाहेर काढून त्याच्यावर रिसेप्टर इंजिनियर करायचा. इंजिनियर्ड T सेलला आपण मग वाढवतो आणि ते पेशंटमध्ये परत टाकतो. मग ते जे सेल्स असतात ते कॅन्सरवर आक्रमण करत असतात. सो दिस इज नथिंग बट CAR-T सेल थेरपी. आणि बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये हिमॅटॉलॉजिकल मॅलिग्नन्सीज लाईक B-सेल ALL वगैरे, लिम्फोमाजमध्ये वगैरे हे अजूनही वापरलं जातं. नेक्स्ट आपण बघितलं अँटीबॉडी. कुठलंही आता समजा एक रिसेप्टर असेल, त्याच्या अगेन्स्ट त्याची एक अँटीबॉडी असते. अँटीबॉडी Y शेपची असते, 2 आर्म्स असतात त्याला. आधी फक्त एक अँटीबॉडी जायची तर रिसेप्टरला चिटकायची आणि इनॅक्टिवेट करायची. आता एक आर्म जातो रिसेप्टरला, दुसऱ्या आर्मला त्यांनी किमोचा ड्रग जोडला आहे. म्हणजे असं झालं आहे आता की किमो सगळीकडे न जाता फक्त त्या कॅन्सरच्या सेलवरच कसं काम करेल याच्यावर काम चालू आहे. त्याला म्हणायचं अँटीबॉडी ड्रग कॉन्ज्युगेट, ADCs. तो हे सुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत. येस, कॉस्ट इज द इश्यू. आज पण हे ड्रग्स सामान्य माणसाला परवडण्यासारखे नाही आहेत, पण बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या हे ड्रग्सला कव्हर करायला लागलेत आणि वी हॅव दिस गुड ऑप्शन्स. म्हणजे अगदी सगळे प्रयास आपले थकलेले आहेत, तर काय करायचं पुढे. सो वी हॅव दिस व्हेरी गुड ऑप्शन्स लाईक ट्रास्टोझुमाब डेरुक्स्टिकान, एनहर्टू म्हणायचं त्याला, किंवा सासिट्रुझुमाब गोबेटिकान. दिस आर व्हेरी गुड ड्रग्स विच आर अवेलेबल इन इंडिया. नेक्स्ट आणखी काय झालं आहे, तर जे काही टार्गेट्स आधी इम्पॉसिबल होते, बायोमार्कर्स, ते पण बायोमार्कर्स आज सापडलेले आहेत, त्यांच्यावर पण ड्रग्स आलेले आहेत आणि हे ड्रग्स हळूहळू इम्पोर्ट करू शकतात इंडियामध्ये. बऱ्याचदा आपण फार बेसिक विचार करतो, पण आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. कारण पेशंट जर तयार असेल की माझी फायनान्शियल कॅपॅसिटी आहे, तर आपण गाईड करता आलं पाहिजे आपल्याला त्याला. त्यामुळे मी हे सगळं इन्क्लूड केलं आहे. नेक्स्ट आधी फक्त एक इम्युनोथेरपी द्यायचे, आता 2-2 इम्युनोथेरपी सोबत देतात, किंवा इम्युनोथेरपी विथ टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी विथ किमोथेरपी. याचे पण इंडिकेशन्स आता स्टँडर्ड गाईडलाईन्समध्ये आलेले आहेत. नेक्स्ट हिमॅटॉलॉजीमध्ये पण तितकंच प्रगती झाली आहे. ह्याची गंमत बघा ना, याला म्हणायचं बायस्पेसिफिक अँटीबॉडीज. बायस्पेसिफिक अँटीबॉडीज म्हणजे ते 2 आर्म्स होते अँटीबॉडीजचे. एक आर्म जातो त्या कॅन्सर सेलवर, दुसरा आर्म जातो CD3वर. CD3 म्हणजे T सेल आहे. T सेलचं काम काय असतं, कुठल्याही इन्फेक्शनला कंट्रोलमध्ये ठेवणं. सो बेसिकली दॅट अँटीबॉडी इज अटॅचिंग टू 1 सेल, कॅन्सर सेल, दुसरीकडे ते इट इज अटॅचिंग टू द T सेल. म्हणजे T सेलला कॅन्सर सेलच्या जवळ आणतं, जेणेकरून T सेल विल अटॅक कॅन्सर सेल इफेक्टिव्हली. तो हे सुद्धा आजकाल हिमॅटॉलॉजिकल मॅलिग्नन्सीसमध्ये प्रोवन बेनिफिट दिसतो याचा. नेक्स्ट सपोर्टिव्ह केअर, हे फार महत्त्वाचं आहे. बरेच कॅन्सर पेशंट्सना जेव्हा किमोथेरपीबद्दल सांगितलं जातं, त्यांचा पहिला प्रश्न असतो त्रास किती होईल. त्रास काय असतो मी तुम्हाला सांगितलं. उलटी, मळमळ, अंगदुखी, केस गळणे, पांढऱ्या पेशी कमी होणे, थकवा जाणवणे. ह्या सगळ्या गोष्टींवर खूप चांगली औषधं आलेली आहेत. जे उलटी मळमळीचं प्रमाण 80-90% होतं, आता ते 10-20% आलेलं आहे. पांढऱ्या पेशी कमी होणे यासाठी आपण 24 तासानंतर पेशंटला एक त्वचेमधलं इंजेक्शन देतो. ते बोन मॅरो सेल्सला ॲक्टिवेट करतं, त्यामुळे बोन मॅरो सप्रेशन होत नाही. सो सपोर्टिव्ह केअर मेडिकेशनमध्ये खूप प्रगती झालेली आहे आणि बरेचसे IV किमो जे मिळायचे आधी, ते आता ओरल फॉर्ममध्ये पण यायला लागलेत. नेक्स्ट एक किमोथेरपी इंड्यूस्ड हेअर लॉसबद्दल स्पेशल स्लाईड मी टाकली आहे. ह्याला म्हणायचं स्काल्प कूलिंग. नॉर्मली किमोथेरपी जेव्हा स्काल्प वेन्समध्ये जाते तेव्हा ते केस म्हणजे हेअर फॉलिकल्सवर त्याचा इफेक्ट होतो आणि केस गळू लागतात. पण जर आपण किमोथेरपीच्या वेळेस इथे कोल्ड टेम्परेचर मेंटेन केलं तर काय होईल, वॅझो कॉन्स्ट्रिक्शन होईल, त्या वेसल्स नॅरो होतील, तिथे किमोथेरपीचं ड्रग जाऊ शकणार नाही. आणि तोच एक्सपेरिमेंट लोकांनी केला आणि आता कूल कॅप्स ह्या जर किमोथेरपीच्या 1 तास आधी आणि किमोथेरपीनंतर 45 मिनिट्सपर्यंत जर पेशंटला दिल्या तर 50 ते 70% केस गळती कमी होऊ शकते. तर असे काही पेशंट्स अजून असतात ज्यांना स्वतःची बॉडी इमेज किंवा सोशल कॉन्फिडन्स खराब होऊ द्यायचा नसतो. सो हा पण एक ऑप्शन आज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ह्याची किंमत 5,000 रुपये असते. 3,000 ते 5,000 रुपये पर किमो. नेक्स्ट
बाकी AI तर सगळीकडेच आलेलं आहे. आजकाल AIच्या मदतीने जीनोम आणि रेडिओलॉजी आणि जिनोमिक डेटा ह्याला कंबाईन करून AI जनरेटेड डायग्नोसिस आणि प्रोग्नोसिस पण आजकाल बघायला मिळतं. देर आर लॉट ऑफ प्रेडिक्टिव्ह AI मॉडेल्स विच आर कमिंग अप. नेक्स्ट. आणि देर इज लॉट ऑफ जीन एडिटिंग गोईंग ऑन. कॅन्सर इज अ जेनेटिक डिसीज प्रायमरीली. सो लोक बरंच त्याच्यात जेनेटिक चेंजेस करून मग ते सेल्स परत बॉडीमध्ये सोडून दे आर ट्राईंग. म्हणजे माय टॉपिक इज रिसेंट ॲडव्हान्सेस म्हणून हे सगळं मी इन्क्लूड केलं. देर इज लॉट ऑफ रिसर्च गोईंग ऑन ॲज फार एज कॅन्सर इज कन्सर्न. कारण कॅन्सर हा पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये एव्हरी फॅमिली विल हॅव सम ऑर अदर मेंबर हू हॅज गॉन थ्रू कॅन्सर ट्रीटमेंट. दिस इज वॉट इज एक्सपेक्टेड. नेक्स्ट. सो टेक होम मेसेज. प्रिसिजन ऑन्कॉलॉजी इज द फ्युचर. आता आधीसारखं राहणार नाही आहे. 2 पेशंट सेम डायग्नोसिस सेम ट्रीटमेंट. प्रत्येकाचं कॅन्सर हा वेगळा असणार आहे आणि त्याच्या कॅन्सरनुसार ट्रीट केलं जाईल याच्यापुढे. इम्युनोथेरपीचा यूज वाढत चाललेला आहे. आता 2-3 महिन्यानंतर इम्युनोथेरपी जे आधी फार महाग होतं निवोलुमाब ते आता जेनेरिक फॉर्ममध्ये येणार आहे. जी किंमत 2.5-3 लाख होती आता 30-40 हजारापर्यंत येणार आहे. त्यामुळे आय होप बऱ्याच पेशंट्सला इम्युनोथेरपी आता अफोर्ड करता येईल. टार्गेटेड थेरपी मी सांगितलं. अँटीबॉडी ड्रग कॉन्ज्युगेट्स सोबत आता येते आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो आहे आणि ॲज मॅडम हॅज मेन्शन्ड मल्टी डिसिप्लिनरी अँड पर्सनलाइज केअर हॅज बिकम सेंटर पॉईंट ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. ट्युमर बोर्डमध्ये हे डिस्कस केलं जात नाही की तू बरोबर का मी बरोबर. पेशंटसाठी काय बरोबर आहे ते सर्व मताने ठरवून केलं जातं. नेक्स्ट. दॅट्स इट. आय थिंक आय होप I could convey my message that there is lot of development going on. काही प्रश्न असतील तर प्लीज. थँक्यू. या व्हेरी गुड क्वेश्चन. हा प्रश्न मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं अबाउट CTCs मी सुद्धा विचारला होता. सर सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स यांचं जे आउटपुट आहे म्हणजे सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स मिळणं एक कॅन्सर म्हणजे एखादं स्टेज 4 पेशंट आहे अख्ख्या बॉडीमध्ये कॅन्सर पसरला आहे त्या पेशंटमध्ये सुद्धा सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स इझिली रिट्रीव्ह करणं अवघड आहे. तर स्क्रीनिंग तर हेल्दी पर्सनमध्ये होते. त्यामुळे अशा केसेसमध्ये म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की समबडी हू इज स्मोकिंग सिन्स मेनी इयर्स तंबाखू घेतो आहे दारू पितो आहे म्हणजे रिस्क फॅक्टर्स आहेत त्या पेशंट्समध्ये आपण करू शकतो का तर त्याच्यावर रिसर्च चालू आहे. बट देर इज टेक्निकल डिफिकल्टी. सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स हे रिट्रीव्ह करणं अवघड होऊन जातं आहे सध्या. सो बऱ्याचदा सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्सचा वापर कुठे होतो समजा ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट झाली आहे ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याची बायोलॉजी एवढी चांगली नाही आहे. सो इन सच पेशंट्स एव्हरी 6 मंथ्सली वी कॅन सेंड सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स. म्हणजे कॅन्सर येण्याच्या 6 महिन्यापूर्वी जर ट्युमर सेल एखादा सापडला आपल्याला तर तिथून पुढे 6 महिने लागतात स्कॅनमध्ये कॅन्सर यायला. सो वी कॅन कॅच रिकरन्सेस ॲट अ अर्लियर पॉईंट इन टाईम. पण ॲज फार एज स्क्रीनिंग इज कन्सर्न्ड अजून ते प्रूव्ड नाही झालेलं. एनी अदर क्वेश्चन? हां येस सर. सर कीमोथेरपी इम्युनोथेरपी फर्स्ट थिंग दे आर नॉट रेडिओ ॲक्टिव्ह. ठीक आहे. ते नॉर्मल मेटाबोलाइज होतात बॉडीमध्ये. ज्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये ते काम करत असतात त्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये ते बाहेर पडत नाही. इट इज न्यूट्रलाइज्ड इन द बॉडी. सो इट इज व्हेरी मच सेफ जस्ट लाईक एनीबडीज युरिन. हां पण तुम्ही जर पेट सिटीचं म्हणत असाल पेट सिटीमध्ये आपण रेडिओ ॲक्टिव्ह ड्रग देतो. त्याच्यासाठी सीवेज प्लांट डिफरंट असतं. पेशंटला 1 ते 1.5 तास थांबावं लागतं. युरिनेट वगैरे केल्यानंतरच पेशंटला सोडलं जातं. ती ॲक्टिव्हिटी संपेपर्यंत आपण थांबतो. बट ॲज फार एज कीमो अँड इम्युनो इज कन्सर्न्ड देर आर नो सच गाईडलाईन्स. कॅन्सर हा आजार पर्सन टू पर्सन वेगळा आहे असं तुम्ही सांगितलं. त्याबरोबर त्याच्या ट्रीटमेंटसुद्धा वेगळी राहते किंवा बरं होण्याचं प्रमाणसुद्धा त्या पद्धतीच राहतं. तर मी एक आयुर्वेदिक ग्रॅज्युएट आहे. आयुर्वेदामध्ये प्रकृती विचार सांगितलेला आहे आणि त्यानुसार आजाराचे प्रकार सांगितलेले आहेत. हे ठराविक आजार हे ठराविकच व्यक्तींना होतात किंवा ठराविक प्रकृतीच्या माणसांना ठराविकच आजार होतात.
उदाहरणार्थ पित्त होणे प्रकार किंवा उलट्या होणे प्रकार, हेडेकचे प्रकार, ब्रेन ट्युमर्स, कॅन्सर्स किंवा तुमचे कॉक्ससारखे आजार जे आहे ते ठराविक वेगवेगळ्या प्रकृतीनुसार होतात. तर ॲडव्हान्स सायन्समध्ये हा आयुर्वेदातला प्रकृती विचार घेऊन काही पुढं संशोधन होऊ शकेल का? नक्की सर. मला तर म्हणजे इट्स अ व्हेरी सॅड थिंग की आयुर्वेदामध्ये एवढी शक्ती आहे, पण ना प्रॉब्लेम एकच येतो की आपल्याकडे डेटा नाही आहे. आपण एकत्र येऊन काही डेटा जनरेट करत नाही आहोत, आपण ट्रायल्स कंडक्ट करत नाही आहोत, आपण युनिफॉर्मिटी ठेवत नाही आहोत. तर मला वाटतं ॲलोपॅथी आणि आयुर्वेदा हे जर एकत्र आले आणि असे काही 1-2 मेजर ट्रायल्स जर आपण पब्लिश करू शकलो, जगासमोर आणू शकलो, तर निश्चित इट कॅन बी अ प्रॅक्टिस चेंजिंग इव्हेंट. डॉक्टर सिद्धेश सर, तुमच्या पहिल्या ज्या 2 स्लाइड्स होत्या त्या खूपच डिस्टर्बिंग होत्या. आय एम सॉरी, पण दॅट इज द ट्रूथ की आपला इन्सिडन्स कॅन्सरचा खूप कमी आहे, पण मॉर्टॅलिटी इज कम्पॅरेटिव्हली व्हेरी हाय. सो अवेअरनेस इज द मेन प्रोटोकॉल टू डिफीट दिस कॅन्सर, राईट? तर माझा प्रश्न असा आहे, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, चित्रा मॅडमना माझा प्रश्न आहे की HPV इज द मेन थिंग मेन पॉझिटिव्ह फॅक्टर फॉर सर्वायकल कॅन्सर आणि त्याच्या अगेन्स्ट वॅक्सिन आहे. तर वॅक्सिनबद्दल डॉक्टरांमध्येच अवेअरनेस कमी असं मला वाटतं, कारण की आपण आपल्या पेशंट्सना तेवढं एज्युकेट करत नाही, तेवढं सांगतही नाही की बाबा 9 ते 14 वर्षाची मुलगी आहे तर तिला आपण वॅक्सिन दिलं पाहिजे. सर्वेक्स असेल किंवा बऱ्याचशा वॅक्सिन फलटणमध्ये पण अवेलेबल आहेत, पण सिन्सिअरली मला सांगा, आपण किती, मी गायनेकोलॉजिस्ट असूनही मी पण बऱ्याच माझ्या पेशंट्सना तो मेसेज कन्वे करू शकत नाही बिकॉज ऑफ मेनी अदर फॅक्टर्स. पण आपण जनरल प्रॅक्टिशनर हा फर्स्ट पॉईंट ऑफ पेशंट असतो, फर्स्ट कॉन्टॅक्ट डॉक्टर असतो. तर ह्यांनी मला असं वाटतं की ह्या वॅक्सिन्सबद्दल पब्लिक अवेअरनेस वाढवायला पाहिजे. तर मॅडम, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की ह्या वॅक्सिनबद्दल थोडंसं एक 5 मिनटं बोला आणि त्याचं शेड्यूल म्हणा, कसं केलं पाहिजे, कोणाला दिलं पाहिजे, कोणाला नाही दिलं पाहिजे, त्याच्याबद्दल थोडंसं 1-2 मिनिट. थँक्यू सर. तुम्ही ह्या इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची इच्छा केली आहे. सो मेनली सर्वायकल कॅन्सरला किंवा HPV व्हायरस एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. मेनली सर्वायकल कॅन्सर, व्हाजायनल वल्वल कॅन्सर, इवन ओरोफॅरेंजल कॅन्सरला पण आपण असं बघितलेलं आहे की पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणून आपल्याकडे आलेले आहे. सो ही वॅक्सिन कोणाला द्यायचं? मेनली आपण हे बघितलेलं आहे की 9 to 14 years ऑफ एजला आपण 2 डोसेस देतो. 2 बायवॅलंट आणि क्वाड्रिवॅलंट हे 2 प्रकारचे आपल्याकडे वॅक्सिन्स आलेत. शक्यतो क्वाड्रिवॅलंट सगळीकडे भेटत नाही, पण आता बायवॅलंट सर्वारिक्स ऑलमोस्ट एव्हरीवेअर वी कॅन गेट इट. सातारामध्ये पण आपण खूपच हॉस्पिटल्स आहे जे प्रोव्हाइड करतात. जसं सरांनी सांगितले, चांगली गोष्टी आहे की फलटणमध्ये पण आपल्याला ती वॅक्सिन अवेलेबल आहे. तर सर्वारिक्सचे 2 डोसेस असतात, 0 आणि 3. 9 to 14 years ऑफ एजला मेनली मुलींमध्ये आपण देतो आहे. So its activity is much more pronounced before the onset of sexual activity, because once sexual activity झालं आहे, so the cervix is already exposed to this HPV virus because of the sexual activity. So before the action of HPV virus exposure जर आपण ही वॅक्सिन मुलींना दिला, so we can see that it can provide a lot of can provide a lot of coverage over these sort of cancers, not only in females, but because of आपण हे पण बघितलेलं आहे की because of these HPV virus which are dominant, which are already dormant in the penile area of the men, it can lead to certain oropharyngeal cancers also. सो नुसतं मुलींना प्रोटेक्ट करण्यासाठी नाही, इवन फॉर मेन इट इज इम्पॉर्टंट. आणि दुसरी गोष्ट हे आहे की 15 to 26 yearमध्ये पण आपण देऊ शकतो, बट वी हॅव टू गिव्ह इट इन 3 डोसेस, 0, 3 and 6. सो इवन आफ्टर द ऑनसेट ऑफ सेक्शुअल ॲक्टिव्हिटी त्याची एफेक्टिवनेस कमी होऊन जाते डेफिनेटली. बट डेफिनेटली इफ एनीवन इज HPV पॉझिटिव्ह, वी हॅव टेस्टेड दॅट पेशंट इज टेस्टेड फॉर HPV पॉझिटिव्हिटी, और
certain sexual workers who are at a high risk of getting these cancers, who are at a high risk of getting infected by HPV virus. Definitely in those subpopulation patients मध्ये आपण 15 to 26 years मध्ये पण आपण देऊ शकतो. आफ्टर 26 इयर्स पण आपण HPV वॅक्सिनेशन देऊ शकतो इन हाय रिस्क पेशंट्स, हाय रिस्क पीपल. जस्ट लाईक ए सेट, HPV व्हायरस पॉझिटिव्हिटी असेल किंवा त्यांना they are more at a risk of acquiring this disease. So in this way we give HPV vaccination. आता आपण नॉर्मल आपल्या IAPCच्या शेड्यूलमध्ये पण वॅक्सिनेशन ऑलरेडी सुरू झाली अँड वी कॅन सी इट्स अ गुड थिंग दॅट ऑलमोस्ट ऑल द pediatricians are encouraging their patients to get this vaccination done. So तुम्हाला पण I think belonging to this area we can see actually की आपल्याकडे मॅक्झिमम पेशंट्स फलटणतून येतात. इट मे बी बिकॉज ऑफ द विसिनिटी टू सातारा ऑल्सो, बट वी हॅव सीन देर आर अ लॉट ऑफ पेशंट्स. more commonly there will be oral cancers because तंबाखू खाण्याचे जे हॅबिट आहे ह्या एरियामध्ये खूप जास्त आहे मला असं वाटते, बिकॉज वी सी अ लॉट ऑफ केसेस फ्रॉम दिस एरिया. So these sort of awareness talks and information about these important vaccination I think goes a long way in preventing these cancers. मी असं थोडंसं ॲडिशनल पर्सनल मत सांगतो. HPV व्हायरस फक्त ॲबनॉर्मल सेक्स्युअल ट्रान्समिशनमध्ये होतो, नवरा बायकोमधील सेफ सेक्स्युअल ट्रान्समिशन होत नाही. तर आपण आपल्या पुढच्या पिढीला तुम्ही मल्टिपल सेक्स पार्टनर ठेवा, आपण वॅक्सिन घ्या असं शिकवायचं आहे का. तुम्ही मल्टिपल सेक्स पार्टनर केले तरी सेफ सेक्स करा, म्हणजे थोडक्यात कंडम वगैरे वापरणं काय HPV व्हायचं. आत्ता सध्या भारतीय कल्चरप्रमाणे आपले मल्टिपल सेक्स पार्टनर्स नाही आहेत, पण अमेरिका किंवा सगळ्या देशामध्ये जे आहेत तोच कल्चर पॅटर्न भविष्यात भारतात येईल. या अपेक्षेने आपण वॅक्सिनेशन मल्टीनॅशनल कंपन्यांच्या फोर्सनं करतो आहे. पण सगळ्यात पहिलं जे व्हायला पाहिजे की मल्टिपल सेक्स पार्टनर टाळा, ह्याचा अवेअरनेस आणणं वॅक्सिनपेक्षा जास्ती मोठं. ॲज अ गायनाकोलॉजिस्ट मी तुम्हाला सांगतो आहे ह्याचं जागरूकता आणणे जास्त गरजेचं आहे. हा फोर्स HPV वॅक्सिनचा जो आहे तो मल्टीनॅशनल कंपन्यांनी केलेल्या प्रोडक्शनमुळे आहे, पण त्याच्यापेक्षा आपलं जे कल्चर आहे ते जर पाळलं तर हे नॅचरली होण्याची शक्यता कमी आहे. कारण जसं HBsAg किंवा HCV हे ब्लड ट्रान्सफ्युजनमधून होतात, तसा हा फक्त सेक्स्युअल कॉन्टॅक्ट्समधूनच होतो, आणि ते पण ॲबनॉर्मल सेक्स्युअल कॉन्टॅक्टमधून. नॉर्मल सेक्स कॉन्टॅक्टमधून नवरा बायकोमधून होत नाही. थँक्यू पाटील सर, थँक्यू सिद्धेश सर, थँक्यू चित्रा मॅडम. आजचं तुमचं जे लेक्चर होतं खूपच इन्फॉर्मेटिव्ह होतं. आमच्या टिचभर ज्ञानामध्ये आभाळभर भर पडली, त्याच्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. फलटण डॉक्टर्स असोसिएशनतर्फे मी तुमचे धन्यवाद करतो. आणि फ्युचरमध्ये हां सर, काय होतंय आपण सगळ्या डॉक्टरांना अवेअरनेस आणतोय. मी एक 5 वर्षापूर्वी गोखळीमध्ये बल्लाळ येतो माझ्याकडं कॅन्सर अवेअरनेस कॅम्प घेतला होता, डॉक्टर्स बोलवले होते. त्याच्यामध्ये सगळी माहिती सांगितली. मी आता सरांना पण सांगितलं आहे, मी HPV व्हॅक्सिन मेल्समध्ये पण दिलं जातं आहे परदेशामध्ये सर. आणि फर्टिलायझर्स तुम्ही एकच वाक्य वापरलं आणि सोडून दिलं आहे. आय विल सेंड यू अ व्हिडिओ क्लिप. आणि व्हिडिओ क्लिप ॲग्रोवन व्हायरल झाली आहे, जिथं युरिया मिक्सचर आणि पेस्टिसाइड्स केमिकल्स वापरायचे आहेत. मॅडम आता म्हणल्या फलटणमधले जास्त पेशंट आहेत. दिट इज द फॅक्ट. माझ्या गोखळीसारख्या गावामध्ये विकास इथं बसला असेल कदाचित. 200 ते 300 पेशंट मी आल्यापासून कॅन्सरचे माझ्या खिशात बरीचशी यादी आहे. माझे बरेचसे पेशंट ऑन्कोलाईफमध्ये सुद्धा जातात. मी PDL असे रिक्वेस्ट करेल की लोकमत सखी मंच, महिला मंडळ अशा गोष्टी असतात, ऑन्कोलाईफ आणि PDAने मिळून त्यांना एज्युकेट करावं. गर्ल्स हॉस्टेल असतात तिथं जावं. पाटील सरांनी जे सांगितलं आहे मल्टीनॅशनल कंपनी, पण देर इज नो अदर गो सर. व्हिडिओ जर बघितले आपण आणि 3X आणि हे जर पोरं जे बघतात व्हिडिओ यूट्यूब आणि हे बाकीचं, ते फार वाईट आहे. कल्चर पुढं बिघडणारच आहे. HPV व्हॅक्सिन घ्यायलाच लागणार आहे. मल्टीनॅशनल कंपनी असो किंवा काय असो, जिथं जिथं कॅन्सर रोखता येईल. तंबाखू इतके खातात. मी असं पाहिलंय पुरुषांची दारू सुटते पण बाईची मिसरी सुटत नाही. ही फॅक्ट आहे. मी 40 वर्ष झालं जनरल प्रॅक्टिस करतोय गावात. बाई येतच नाही परत माझ्याकडे मिसरी सोड म्हणलं की, दवाखान्यातच यायची बंद होते. दिस इज अ फॅक्ट, नथिंग टू लाफ ऑन दॅट. म्हणजे हे फार वाईट आहे. आणि हे त्याच्यामुळं फलटण तालुक्यातले जे मॅडम म्हणल्या की आपल्या एरियातले पेशंट जास्त आहेत, इथंच नाही सगळीकडे आहेत.
आणि मॉर्टॅलिटी त्याच्यामुळंच लेट आहे की खेड्यातले पेशंट उशिरा डायग्नोसिस होतात. तर तुम्ही हा रन करा, यादव सर, महेश सर, बाकीचे तुम्ही, की हे जे ग्रुप्स असतील महिलांचे किंवा काही मंडळ असतात, शेतकरी मंडळ असतात, त्यांना एज्युकेट करा. आपण रक्त तपासा सांगितलं तर माणूस तपासतो, पण 25-25 वर्ष माती परीक्षण न करता मिश्र खताने औषधं आम्ही वापरतोय. मी फार्मरच आहे स्वतः. ही गोष्ट वाईट आहे, हे कुठंतरी कळवलं पाहिजे. आता नॅनो टेक्नॉलॉजीचा युरिया नरेंद्र मोदींनी आणलाय. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये स्प्रेअरनीच द्यायचा, जमिनीत टाकायचा नाही. नायट्रेटमुळे कॅन्सर होतोय, हा सिद्ध झालेली गोष्ट आहे. नायट्रेट आहे, फॉस्फेटचं आहे, गायक्लोफॉस्फेट, विडीसाईट एवढे मारतात, ह्याच्यावरती तुम्ही फोकस करा. कारण आपण ट्रीटमेंट पार्ट सांगितला सर, काय होऊ नये म्हणून हे सांगायची पण आवश्यकता आहे. Yes, absolutely, sir. Awareness and prevention is the best thing to implement over here. आणि अजून कोणाला प्रश्न आहे लेडीजमध्ये, महिलांमध्ये कोणाला काही बोलायचं आहे, काही प्रश्न किंवा कुणाला काही सुचवायचं आहे? ऑलरेडी आपण खूप लेट झालो आहोतच, सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे ओरडतात याची मला ही जाणीव आहे. तर मी सगळ्यांचे पावसाचं वातावरण असूनही सगळे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आपण सगळे इथं जमा झाले. आणि चित्रा देशपांडे मॅडम, सिद्धेश सर आणि सुनील पाटील सर, ह्या सगळ्यांचे मी आभार मानत हे आभार प्रदर्शन मी इथंच थांबवतो. थँक्यू. आणि सर्वांनी प्लीज जेवणाचा आस्वाद घ्यावा. आणि आणखीन काही प्रश्न कुणाला असतील तर ते विचारावेत, जेवताना सुद्धा विचारू शकता. थँक्यू. संजय राऊत सर यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो.